मध्ये किती दिवस रमलात म्हणजे त्याच्यातून समाधान मिळेल. प्रमाण सगळ्याला पाठच आहे. समाधान मिळेल का सांग. विषय सेविता कोण तृप्त झाला विषय सेविता कोण तृप्त झाला. विषय सेविता कोण तृप्त झाला विषय सेविता कोण तृप्त झाला विषय सेविता कोण तृप्त झाला विषय सेविता कोण तृप्त झाला. बारीकी शॉर्टकट बरोबर आहे का नाही. वा महाराज म्हणतात किती लाकडं टाकले किती राखेल अग्नीत टाकलं म्हणजे अग्नी शांत होईल. बोला हा हो होईल का. किती समज किती बी काय बी म्हणलं तरी शांत होते का शांत नाही. मनाय पुरता असते बापू आले हे आले फलाने आले बिष्टाने आले काय नाही. इंधन नेहमी मला अग्नी विषय सेविता. वा सुंदर. कोण तृप्त झाला. काय बघा प्रमाण आपल्याला जास्त होते वाटतंय पण कीर्तनात प्रमाणाशिवाय बी मजा नाही. आणि ही प्रमाण काही कुंकड वेड्या वगैरे नाहीत नाही. फिट आहेत उगं जिथल्या तिथं आहेत का नाही सांगा. विषय सेविता कोण तृप्त झाला इंद्रने निमाला अग्नी कोठे. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे. लक्षात आलं का नाही. वा मुद्दा एवढाच आहे. विषय आपला एवढाच आहे की संसाराची किती भरोभरी केली तरी तृप्ती का नाही. करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाची पुरी वहावशी त्याचा काही फायदा होणार नाही. आता बायको मला बी ऐकी एक लक्ष द्यायला लागले. मला एक बायको मी परळीला गंगाखेडला आणि आष्टीला गेलो की मला सांगत असतो मला एकच बायको म्हणून. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीच्याने आराम करा. तुमच्या कळण्याच्या पुढची गोष्ट ही तुम्हाला काहीच मेळ लागणार नाही त्याच्यातला. बघा भागवतराव लागला का मेळ काही नाही बापू नाही लागणार बी नाही एवढ्या लवकर. लक्षात आलं का नाही. मुद्दा एवढाच आहे आपला की महाराज म्हणतात संसारात कितीही लक्ष घातलं आणि संसारिक लोकांची सेवा केली तर त्याच्यातून देव समाधानी होणार नाही. देवाला समाधान वाटावं आणि आपल्याला सुद्धा पुण्य व्हावं असं वाटत असेल तर पुण्यवंत व्हावेन घेता सज्जनाची नावे. त्याचे कारण काय. त्याचं कारणच आहे आपले लोक आहेत ना हे विषयात अडकले. आपले लोक प्रपंचात बापू अडकले. बरोबर आहे का नाही. आपल्या मागं काही ना काहीतरी व्याप आहेत. बरोबर आहे का नाही. पण संताचं कसं आहे ज्ञानोबा जसं उदाहरण वायुशी एके ठाई बिढार जैसे नाही. वारं एका जागेवर थांबतं का. बोला की थांबतं का नाही. बरं त्याला काही मागं पुढं काय ज्याला मागं पुढं काहीच नाही ती माणसं काही बी केलं तरी हलत नाहीत. लक्षात आलं का नाही महाराज. पण आपल्या मागं पुढं असल्या बरं ह्याची एक विशेषता आहे. पुन्हा आता मी हे समजा लग्नाच्या आधीपासून कीर्तन करतोय. आता अण्णा आहेत समजा भरत अण्णा लग्नाच्या आधीपासून कीर्तन बाजी होते. बापू तुम्ही लग्नाच्या आधीपासून भजन करतात. रेवले महाराज लग्नाच्या आधीपासून कीर्तन कथा करतेतच की. नरसिंह महाराजाचं तर लग्न झालं नाही अजून. तुमचं कसं आहे. तुमचं लग्नाच्या आधीपासूनच होते का नंतर हे कवा का होईना पण तुमचं कवा झालं तर ही सांगा. लक्षात आलं का नाही. लग्नाच्या आधीपासूनच आम्ही भजन कीर्तन होय पांडव महाराज करणार आहेत. बरोबर आहे का नाही. आपण लग्नाच्या आधीपासून करणार आहेत का नाही. बाबा तुम्हाला नाही विचारायचं. तुम्हाला कुठेही कोणी विचारायला लागले. लक्षात आलं का नाही. आमचं चाललंय. मग हे आम्हाला आधी बी ही प्रमाण पाठ नव्हते का.
ही पाठ नव्हतं का, ही संसार लय बेकार आहे, ह्याच्यासारखं वाईट जगात काहीच नाही, माहित नव्हतं का? मग मी तर लग्नाच्या आदल्या दिवशी पत्रिका वाटल्या होत्या कीर्तनामध्ये, हीच आपण सांग संसार लय बेकार आहे हो, ह्याच्यासारखं वाईट काहीच नाही. जे विठ्ठल झालं की भजनेली पत्रिका दिल्या, उद्या लग्न आहे. मग त्याच्यामुळे आपल्या जुन्या लोकांनी ह्याला नाव ठेवलंय. कळतंय पण वळत नाही, कळतंय पण काय होत नाही, वळत नाही. ही असं संसार आहे महाराज. किती हे त्यातले निम्मे अर्धे माणसं बायांनी बेजार केले का नाही, त्यांना कसला बी जोक सांगा नुसती अशी बघत. आणि आपण डाऊट काय करायला, काय झालं काय नाही, पप्याच्या मायचं ध्यान झालं, ह्याच्यातच गेले येडे महाराज, ह्याच्यातच आयुष्य बर्बाद झालंय. काही लोकांचं काही झालंय, बाया म्हणते मग आम्हाला तर येड्यातच काढलं. येड्यात काढायची काहीच गरज नाही तुम्हाला, का नाही, तुम्हाला कशाला मी येड्यात काढीत बसून सांगा. याचा अर्थ आहे, माझ्या बोलण्याचा उद्देश तसाच होता. इकडे बघा, लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. म्हणजे हे संसार असा आहे, ह्याच्यात किती बी केलं तरी ह्याच्यात काही सुख समाधान मिळत नाही. म्हणून त्याच्यात एक मार्ग टाकला, संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे, तेने होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. आणि त्यासाठी संताची सेवा महत्वाची. लक्षात आलं का नाही? हा, संतापायी माता नामदेवराय म्हणतात, ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपोआप, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. एवढाच मुद्दा आहे की संसारामध्ये कितीही केलं तरी कुणाचं, माझं अजून संपलं नाही, तुमची हवाहूस संपली नाही, बरं संपली का सांगा, संपली का सांगा, अजिबात नाही. पण परमार्थ केला, साधू संताची सेवा केली की साधू संताच्या सेवेनं माणूस पुण्यवान बनत असतो. म्हणून तुका म्हणे संत सेवा आणि हेची देवा उत्तम, तीच सेवा देवाला आवडत असते. देव म्हणतो संताची जेवढे लोक सेवा करतात ना, ते मला मनातून आवडतात, त्याच्याबद्दल तिळ मात्र शंका नाही. म्हणून आम्ही हमेशा सांगतो एक वाक्य, आता हे कीर्तन लाही वय तरी बी तुम्हाला सांगतो, परमार्थ एवढा मोठा चांगला असला पाहिजे, एवढा चांगला असला पाहिजे. भगवान बाबा, आता हे पैसे घेणं कीर्तनात हे ते कुठं सांगितलेलंच नाही, कीर्तनाचे पैसे घ्यावा हे कुठंच लिहिलेलं नाही. पण सेवा एवढी चांगली करायची, हे 10-5 रुपये घेतलेलं सुद्धा देवानं दाबलं पाहिजे. जाऊ दे, भजन चांगलं करते, घेऊ दे 10-5 रुपये. लक्षात आलं का नाही? मला उगूच परवा दिवशी नादी लागलो महाराज, माझ्या पैसे काय करायचे महाराज लोकाला, काही बिघायचे. मी बघ, मला बोललो, मी डोंगरातला माणूस आहे, मी पैसे घेतलेच नाही, आम्ही कोणीच पैसे घ्या, आम्हाला काय गरज आहे पैशाची, काय करायचं म्हणलं पैशाची, कशामुळे घेतात जाऊ दे म्हणलं. जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाला गेले आणि वैकुंठाला जात असताना विना जो होता, अहो त्या काळात तुकोबराची 4 लाख रुपयाची सावकारकी लोकांनी बुडवली का नाही बुडवली सांगा, हो बुडवली का नाही बुडवली सांगा ना. आणि वैकुंठाला चालले, विना दिला वास करायला, विना कोणाला दिला वास करायला, टाळं दिले टाळगाव चिखलीला, तिथं टाळं आहेत अजून, विना वासकर संप्रदायाकडे आहे का नाही महाराज, आहे. आणि आम्हाला सगळ्या महाराज लोकांना आशीर्वाद देऊन गेले, पोर हो मग राहिलेले 4 लाख याचा सैत वसूल करा, म्हणून आम्ही घेतो, बाकी काय. अजून तर याचंच वसूल झालं नाही, 400-500 वर्षापूर्वीचे 4 लाख रुपये काय मुदल अजून जशाच तसंही देणार. ही कुठं लिहिलेलं ना, हा युक्तिवाद म्हणतात याला. लक्षात आलं का नाही? याचा अर्थ एकच आहे. उगच ना दिला घेतात माणसं, घेणं नाही देणं नाही, उगच ना. माझं भागवत झालं आणि भागवत झाल्यात ना, ते एक माणूस म्हणला, महाराज गावाची थैली घेऊन जा. थैली म्हणतात का गुन्ही, थैली, गावाची थैली घेऊन जा म्हणलं. टाक गाडीत टाकली. मोठा दान पैलवान माणूस आणि घरापाशी नेले. म्हणलं एवढी उचला आणि घरात टाका. अशी मला तुम्ही उचला की, मी मला उचलत असती का, तुम्ही उचला. आणि एका हातानं थैली उचलली तिने, एका हातानं बाबा, एका हातानं थैली उचलली. मी सहज म्हणून गेलो ना, काय ताकद भागवतराव, मी सहज म्हणलं काय ताकद आहे तुमच्या अंगात, एका हातात थैली उचलली. काय म्हणला माहिती का मला, मग महाराज त्याला घरचं खावं लागत. म्हणलं उगच माया नादी लागलास की रे म्हणलं तू, हा घरचं खावं लागत म्हणलं. म्हणलं बरं, जरा पुढे गेला तर आमच्या नालीच्या खुडी आम्हाला माहिती ना, वरी बघून चालला की मी पाय आडवा घातला, खाली पडला आणि वरी गुणी पडली त्याच्यावर. मला उचला, म्हणलं त्याला बाहेरचं खावं लागत असतं कुणाला. लक्षात आलं का नाही बोलणं? मुद्दा आपला एवढाच आहे, याच्यामध्ये किती जरी तुम्ही केलं तरी याच्यात समाधान नाही, याच्यात सुख नाही. सुख समाधानासाठी सजनानो साधू संताची सेवा महत्वाची. म्हणून गे महाराजांनी अंगाला राख लावली आणि अंगाला राख लावून साधू संताची सेवा या ठिकाणी मांडली. अहो समजा आम्हाला तरी भरपूर पैसे देतात लोक महाराज. लक्षात आलं का नाही? गे महाराज परिसरामध्ये तर जी देते ते थोडंफार जसं असेल तसं ॲडजस्ट करणारे. लक्षात
आलं करतील का नाही सांगा बरं मला ॲडजस्ट करणारे 2-2 3-3 कीर्तन बरं काय आणलं तरी कुठं चाललंय सप्त्याच्या रूपानं कशाच्या रूपानं आपल्यालाच मिळायला लागलंय का नाही सांगा बरं म्हणून अशा लोकाला दिलेलं कधी वायाला जात नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आपला मुद्दा एवढाच आहे चकार लावून सांगितलं की संतांची सेवा देवाच्या अतिशय आवडीची असल्यामुळे तुकोबराय म्हणतात मोठे करतील ती पूर्व दिशा मोठे करतील ती पूर्व दिशा मग देव जर संताची सेवा करत असेल आम्हाला दुसरं काही करायचं नाही आमचं जी असेल ती संत आमचा हे बी संत आणि आमचा तो बी संत